या एक्सरसाइज आपण बसून दाखवलेल्या आहेत. उभारून कंटाळा आला असेल किंवा तुमची बॉडी पेन होत असेल, पूर्ण शरीर तुमचं दुखत असेल अंग, तर ह्या एक्सरसाइज तुम्ही केलं पाहिजे. यामध्ये सुरुवातीपासून मानेचे एक्सरसाइज दिलेले आहे. फ्रंटला जेव्हा तुम्ही झुकताय तेव्हा 10 काउंटिंग घ्यायचं आहे. आता साईड बाय साईड 10-10 काउंटिंग, प्रत्येक काउंटिंग ही 10-10 घ्यायची आहे. यानंतर फ्रंट पुढे मागे टर्न 10 काउंटिंग, साईड बाय साईड राईट अँड लेफ्ट बेंडिंग 10 काउंटिंग, परत टर्न. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता श्वास भरून घ्या आणि सावकाश मानेला गोल फिरून घ्या. 10 काउंटिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास भरून घ्या. सेम अपोजिट 10 काउंटिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. यानंतर उजवा हात डाव्या कानावरती ठेवा. मानेला उजवीकडे खेचून घ्या. डावीकडे फुल स्ट्रेचिंग होऊ द्या. डावा हात सरळ स्ट्रेट. यामध्ये होल्डिंग आहे 10 ते 5 सेकंड होल्ड. फुल स्ट्रेचिंग होऊ द्या. जो हात तुम्ही कानावरती ठेवलेला आहे त्या बाजूला ओढून घ्यायचा आहे. आता सेम अपोजिट. यस, 10 सेकंड होल्ड, जेणेकरून मानेला स्ट्रेचिंग झाली पाहिजे. आता श्वास भरून घ्या. डावा हात आणि उजवा हात, एक हात हनवटीला लावा, कोणताही हात लावा. दुसरा हात डोक्यावरती ठेवा आणि क्रॉसमध्ये थोडंसं स्ट्रेच करून घ्या. यस. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अपोजिट करता येते, फक्त हँड प्लेस चेंज करायची आहे. त्याच पोझिशनमध्ये ठेवायचं. 10 सेकंड होल्ड झाल्यानंतर सेम अपोजिट, फक्त हँड उचलून ठेवा, चेंज करा. यस. यामध्ये पण 10 ते 5 सेकंड होल्ड करा बॉडी. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. डावा पाय फोल्ड करा, पालथी मांडी ठेवा आणि उजवा पाय सरळ स्ट्रेट. बिगनर्सला थोडंसं हार्ड जातं. ॲडव्हान्स जे म्हणजे नेहमी जे एक्सरसाइज करतात त्या महिलांना प्रॉपर येतं. नो प्रॉब्लेम. तरी तुम्ही ट्राय करा कल्पना मॅम, म्हणजे येऊन जाईल तुम्हाला. दोन्ही हात वरती घ्या आणि फ्रंटला समोर झुका. झुकत असताना एल्बो हाताचे कोपर नीट स्ट्रेट ठेवा. यामध्ये काउंटिंग 10 घ्या. 2 3, श्वास भरत वरती, श्वास सोडत समोर झुकायचं आहे. 4 5 6 7 8 9 10ला होल्डिंग. स्ट्रेच करायचं आहे, समोर हळूहळू झुकायचं आहे. होल्डिंग. श्वास भरून घ्या. रिलॅक्स. यानंतर तसाच पाय असू द्या समोर. दोन्ही हात मागे, हिप अप अँड डाऊन. 1, जेवढं पॉसिबल आहे तेवढं तुम्ही हिप उचलू शकता. 2 3 4 5 6 7 8 9 10ला होल्डिंग. 1 तसंच त्याच पोझिशनमध्ये बसायचं आहे. जो पाय लांब आहे त्याला क्रॉस टचिंग. 1, पालथी मांडी घातल्यामुळे थोडंसं स्ट्रेचिंग वाढते. नो प्रॉब्लेम. शरीरातला थकवा निघून जातो, छोटे छोटे पेन गायब होतात, पूर्ण शरीराला स्ट्रेचिंग होते. यामध्ये काउंटिंग 20 घ्यायचं आहे तुम्हाला क्रॉस टचिंगमध्ये. यस. होल्डिंग 1 2, हात मागे पाठीवरती ठेवा आणि तुम्ही समोर फ्रंटला झुका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास भरून घ्या. पाय उभा ठेवा. दोन्ही हातांनी स्पर्श करा. 1 2. यामध्ये आपण थोडीशी स्टेप चेंज करू. यस. पूर्ण बॉडी वरती उचलायचं आहे. 4
परत बॅकची बाजू 5, याने हँड स्ट्रॉंग बनतात. 6, 7, 8, 9, 10. होल्डिंग. श्वास भरून घ्या. बॅकचीच होल्डिंग घ्या सर्वांनी. बॅकची होल्डिंग घेऊया आपण. 10, 20 या काउंटिंग नंतर सेम अपोजिट घ्या. यस. आता उजवा पाय सरळ स्ट्रेट ठेवा. डावा पाय फोल्ड करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. यामध्ये 2 स्टेप दाखवलेले आहे. बिगनर्सला तशी मांडी घालताना त्रास होतो तर त्यांना मी साध्या पद्धतीने मांडी घालायला सांगितलेलं आहे. आणि ज्या रेग्युलर लेडीज एक्सरसाइज करतात त्यांना ह्या पद्धतीने मांडी ठेवायला सांगितलेली आहे अपोजिट. नो प्रॉब्लेम. पण तुम्ही करत राहा. जसं येईल तसं करा, पण करा. केल्याने तुमच्या बॉडीचे स्ट्रेचिंग वाढते, रक्तपुरवठा प्रॉपर होतो, पूर्ण शरीरामध्ये रक्तसंचार व्यवस्थित होऊन शरीरातले पेन कमी होऊन जातात, शरीर निरोगी बनतं. आता दोन्ही हात मागे ठेवा. हिपला वरती उचला. अप अँड डाऊन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. होल्ड ठेवा थोड्या वेळेस. येस. होल्डिंग. रिलॅक्स. सावकाश रिलॅक्स. पाय तसा सरळ समोर होऊ द्या. श्वास भरून घ्या. क्रॉस टचिंग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. होल्डिंग. कोणत्याही हाताने एक पकडा पाय आणि दुसरा हात पाठीवरती ठेवा. समोर फ्रंटला झुका. 1, 2, 3, 4, 5, 6. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. तो पाय आता समोर उभा ठेवा आणि दोन्ही हात मागे ठेवा. हिपला वरती उचलायचं समोर ठेवून. 1. आता हात मागे. हिप वरती उचला. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. होल्डिंग घ्या. श्वास भरून. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. क्रॉस टचिंग घ्यायचं आहे. डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा, उजव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श करायचा. यामध्ये काउंटिंग नाही आहे. तुमचं तुम्ही 1 मिनिट 30 सेकंड ही काउंटिंग घ्यायची आहे. घ्या. स्पीडनं घेऊ शकता तुम्ही. यस. श्वास भरून घ्या. रिलॅक्स. यानंतर जात्याची स्टेप्स घ्या. पूर्ण दोन्ही पायांना फुल स्ट्रेचिंग होऊ द्या. नी बिलकुल उचलू नका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सेम अपोजिट. 1, 2, 3, 4, 5, 6. अपोजिट घ्या. 7, 8, 9, 10,
11, 12, 13, 14, 15. रिलॅक्स. श्वास पूर्ण भरून घ्या. रिलॅक्स व्हा. दोन्ही पाय फोल्ड. हिपला वरती उचलायचं आहे. यस. श्वास भरून हिप जास्तीत जास्त वरती उचलायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात वरती फ्रंटला समोर झुकायचं. जेवढं झुकता येईल तेवढं तुम्ही झुकू शकता. यस. 1 घ्या. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. Holding 1, 2, 3, 4, 5. Same opposite holding 1, 2, 3, 4, 5. Relax. श्वास भरून घ्या. दोन्ही हात वरती. जेवढं तुम्हाला फ्रंटला झुकता येते तेवढं झुकायचं. यामध्ये बॉडी उचलून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. स्ट्रेचिंग होते बरोबर आहे. 10, 11, 12, 13, 14, 15. Holding 1, 2, 3, 4, 5. Same opposite holding 1, 2, 3, 4, 5. Relax. श्वास पूर्ण भरून घ्या. 1 मिनिट बटरफ्लाय करायचा आहे. यामध्ये PCODचे प्रॉब्लेम्स कमी होतात. या ज्या पण आपण एक्सरसाइज केलेल्या आहेत त्याने पण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. शरीरातले पेन कमी होतात. थोड्याशा मध्ये थोड्याशा हार्ड एक्सरसाइज होत्या पण तुम्ही त्याला सोपं करून इझी करू शकता. आम्ही 10-15 काउंटिंग घेतलं तर तुम्ही 5-5 काउंटिंग घेऊ शकता. यामध्ये यस प्रॉपर करायचं आहे. जितकं तुम्ही फास्टमध्ये कराल तितके थाईज अप अँड डाऊन करजाल तितकं तुम्हाला बेनिफिट्स लवकर मिळतील. ओपन क्लोज करा. दोन्ही नी जुळवा. परत ओपन करा. ओपन केलं तर दोन्ही हात नीवरती ठेवा. फ्रंटला समोर झुका. अशाने स्ट्रेचिंग वाढते. ह्या एक्सरसाइज कमीत कमी आठवड्यातून 2 टाईम तर केलं पाहिजे. नेहमी तुम्ही लोक कॅलरीज बर्नच्याच एक्सरसाइजवरती